दिल्लीमध्ये काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। जागा वाटपासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत वाद सुरू आहे। या वादावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज काहींचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर हे पक्षप्रवेश पार पडतील। यामध्ये कुणाचा पक्षप्रवेश होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। शेतकरी कामगार पक्षाची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। पहिल्या यादीमध्ये शेकापनं कोणत्या उमेदवारांना संधी दिली आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसेची आज पुण्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यानंतर आज सकाळी 11 वाजता यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। परिवर्तन महाशक्तीची आज बैठक पार पडणार आहे। तिसऱ्या आघाडीचे नेते छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची बैठक आज होणार आहे। पुण्यातील स्वराज्य भवन इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील नायगाव इथं पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस प्रतिदिन संचलन कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। विधानसभेची यादी जाहीर होताच भाजपमध्ये पहिली बंडखोरी होण्याची शक्यता आहे। माजी मंत्री राज पुरोहित महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। कुलाब्यामधून उमेदवारीसाठी पुरोहित यांनी भाजप नेतृत्वाकडे मागणी केली होती। नागपूरमध्ये काँग्रेसमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि रमेश चन्नीथल्ला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कन्हेरेंचा प्रवेश पार पडलाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। काल रात्री जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये मंथन झालं। काही जागांवर तिढा कायम असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जागा वाटपावर देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। भाजपची विधानसभेच्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 23 ऑक्टोबरला राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान राणेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीमधील वाद निवळल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे। मात्र आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होऊ शकत नाही अशी शक्यता दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तवली आहे। भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर संदीप नाईक ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। संदीप नाईक 22 तारखेला अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। बेलापूरमधून डावलल्यामुळे संदीप नाईक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जागा वाटपावर देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। भाजपची विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अजित पवार यांनी फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेवटची सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानासाठी चढाओढ सुरू आहे। मुंबई मनपाकडे 12 राजकीय पक्षांचे अर्ज आलेले आहेत। या सर्वांमध्ये पहिला अर्ज मनसेने केलाय। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। गृहमंत्री पदावर असताना आपण वापरलेला भगवा दहशतवाद हा शब्द आपल्याला वापरायचा नव्हता असं स्पष्टीकरण त्यांनी दिले। दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ज्योती मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। या संदर्भात शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहितीही ज्योती मेटे यांनी माध्यमांना दिली आहे। माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या घरी हा पक्षप्रवेश पार पडलाय। वाशिम विधानसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। 2 महिन्यांपूर्वीच देवळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता।
सांगलीच्या जतमधील भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेत. पडळकरांनी माजी खासदार संजय काका पाटील आणि विलासराव जगताप यांच्यावर जहरी टीका केली आहे. पडळकरांच्या उमेदवारीला संजय काका पाटलांसह विलासराव जगताप यांनी विरोध केलाय. बीडमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत म्हस्के यांनी घोषणा केली आहे, विधानसभेचं तिकीट मिळत नसल्यामुळे राजेंद्र म्हस्के हे नाराज आहेत. आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप आहे. शरदचंद्र पवार पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आचारसंहिता काळात महिलांना साड्या वाटप केल्याचा भरणेंवर आरोप आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर घणाघात केलाय. भाजपकडून मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ केला जातोय. निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा घोळ केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील घाऊक बाजारामध्ये फळभाज्यांची आवक घटल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बटाटा, गवार, मिरची, घेवडा महाग झालाय. आवक कमी झाल्यामुळे परराज्यामधून फळभाज्यांची आवक केली जाते. व्यापाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अंदमान समुद्रानजीक हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तिची तीव्रता वाढून पुढील 24 तासांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या किनारी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. परतीच्या पावसानं मुंबईकडे पाठ फिरवलेली आहे. हवामान विभागानं मुंबईला गेले 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. मात्र परतीच्या पावसानं मुंबईकडे पाठ फिरवल्यामुळे उकाड्यामध्ये वाढ झाली आहे. संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरण भरलेलं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजांमधून 12,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. मात्र पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्याला आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. सुदैवानं या घटनेमुळे मेट्रो सेवेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. वेल्डिंगच्या कामामुळे आग लागल्याची माहिती मिळते. मुंबई गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला भीषण आग लागली. चालकानं तात्काळ अग्निशमन दलासोबत संपर्क साधला. त्यामुळे अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं 95 लाख मालमत्ता कर थकवलेल्या पेट्रोल पंप मालकाचं कार्यालय सील केलंय. नोटीस पाठवूनही त्यांनी थकीत रकमेचा भरणा केला नसल्यामुळे ही कारवाई झाली आहे. आठवड्याभरामध्ये कर न भरल्यास पेट्रोल पंप सील करणार असल्याचा इशारा केडीएमसीनं दिलाय. उल्हासनगरमध्ये चोरट्यांनी मोबाईल शॉप फोडलं. रिपेअरिंगसाठी आलेले 15 ते 20 मोबाईल्स आणि रोख रक्कम चोरट्यानं लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बदलापूरमध्ये एसटी चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवत असल्याचं समोर आलं. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये आला होता. बसमधील प्रवाशांनी चालकाचा व्हिडिओ काढून तो समोर आणला आणि त्यामुळे चालकावर एसटी प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी केली जाते. कर्जतमध्ये बेकायदेशीर गुटखा बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली. तसंच यावेळी 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलाय. तुळजापूरमध्ये मुंबईतील महिला भाविकाची पुजाऱ्याकडून फसवणूक करण्यात आली आहे. मंदिरातील पूजेसाठी महिलेकडून 22,000 रुपयांची मागणी करत पुजाऱ्यानं दबाव टाकला. या प्रकरणी भाविक महिलेनं तुळजापूर पोलीसमध्ये तक्रार दाखल केली आहे. चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघामध्ये अज्ञात व्यक्तीकडून ऑनलाईन पद्धतीनं बोगस मतदारांची नोंदणी केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 6,853 मतदारांच्या नावांचा समावेश केलेला नाहीये. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. विमान बॉम्ब धमकी कॉल प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुप्तचर यंत्रणांशी बोलून लवकरच ही समस्या सोडवण्यासंदर्भात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तसंच येत्या दिवसांमध्ये यावर उपाय केले जातील असंही आश्वासन त्यांनी दिले. पुण्यामध्ये सभा त्यांनी घेतली होती. भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये भोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक विधानसभा पूर्व मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा राहुल ढिकले यांना मिळालेली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे. राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वर्ध्याचे विद्यमान आमदार पंकज भोयर यांनाही भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भात भोयर यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानलेले आहेत, तर तिसऱ्यांदा निवडणूक येण्याच्या देवाला त्यांनी साकडं घातलंय। अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रताप अडसर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये नाव आल्यामुळे त्यांनी पक्षाचे आभार मानले। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मुरबाड मतदारसंघातून किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला। भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सलग 5व्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सोलापूर शहर उत्तरमधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। सलग 5व्यांदा विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले। अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपनं रणधीर सावरकरांना उमेदवारी दिली आहे। रणधीर सावरकरांनी सलग 2दा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। सावरकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला।